आज मी तुम्हाला खुसखुशीत अशा शंकरपाळ्या कशा बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. 1 किलो मैदा हा इथे मी चाळून घेतलाय व्यवस्थित. अर्धा किलो पिठी साखर मी चाळून घेतली. पिठी साखर आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. आता मी यात 4 चमचे ही वेलची पावडर ऍड करते आणि हे सगळं एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 250 ग्राम डालडा घेतला. एकदम कडकडीत गरम करून घेतलं. गरम आहे म्हणून मी थोडं चमच्याने मिक्स करून घेते. असं हे डालडा पूर्ण पिठाला लागलं पाहिजे, बघू शकता. आणि असा गोळा झाला पाहिजे. इथे मी हे रूम टेम्परेचरचं दूध घेतलं. किती कप ॲक्युरेट लागणार हे पीठ मळून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते. पीठ मळायला मला बरोबर 1.5 कप दूध लागलं. असं हे मळून घेत राहायचं व्यवस्थित. बघू शकता गोळा बनून इथे रेडी आहे शंकरपाळीचा. याला आता 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचं. मोठेच गोळे करून घ्यायचे. मी एवढी जाडसर असं लाटून घेतलंय ते शंकरपाळ्यांसाठी. मी शंकरपाळ्यांना चौकोनी आकाराचा शेप देणार आहे. शंकरपाळी करण्यासाठी असा चमचा भेटतोय मार्केटमध्ये. तुम्ही या चमच्याने देखील करू शकता, नाहीतर सुरीने देखील तुम्ही चौकोन करू शकता. तुम्ही लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मीडियम साईज ठेवली तर दिसायला पण छान दिसतात. मी ते सगळे मीडियम साईजचे चौकोन करून घेतलेत शंकरपाळीचे. मी तेल गरम करत ठेवलं. तेल गरम झालं, बघू शकता. व्यवस्थित कडकडीत तेल करून घ्यायचं. आता मी यात शंकरपाळ्या सोडते. एकदा परतून घ्यायच्या याला खालून. तेल तापलं तसं आता गॅस थोडा स्लो करायचा. बघू शकता शंकरपाळ्या तळत आल्यात. इथे मी थोडे थोडे करून शंकरपाळ्या अशा सगळ्या तळून घेणार आहे. बघू शकता शंकरपाळ्या बनवून रेडी आहे. असा कलर असतानाच अगोदर काढून घ्यायच्या, नंतर त्याचा कलर पण चेंज होतो. तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं. बघू शकता खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथे बनवून रेडी आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.